राजा रावण लंकापतीचा 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 राजा रावण लंकेचा रावण आला हा धावून लंकेचा रावण आला हा धावून लंकेचा रावण आला धावून लंकेचा रावण आला धावून लंकेचा रावण आला हा धावून लंकेचा रावण आला हा धावून लंकेचा रावण आला धावून लंकेचा रावण आला धावून रावणाने रूप आहे गोसावी घेऊन 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 निघून चालला पंचयावटीला निघून चालला पंचयावटीला निघून चालला पंचयावटीला निघून चालला पंचयावटीला सीतामाई गुंफेताई होती सीतामाई गुंफेताई होती सीतामाई गुंफेता गुंफेताई होती सीतामाई गुंफेताई होती रावण बोलाया लागला 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 भिक्षाई वाढावी वाढा गोसाव्याला भिक्षाई वाढावी वाढा गोसाव्याला मिठाई वाढावी वाडा गोसाव्याला मिठाई वाढावी वाडा गोसाव्याला भिक्षाई वाढीते वाढी गोसाव्याला भिक्षाई वाढीते वाढी गोसाव्याला मिठाई वाढीते वाडी गोसाव्याला मिठाई वाढीते वाडी गोसाव्याला रावणाने सीतेला नेले हो लंकेला 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 लंकेचा रावण आला धावून लंकेचा रावण आला धावून हर 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 महादेवाचा सर्वश्रेष्ठ भक्त म्हटला की लंकाधीश रावणाकडे पाहिलं जातं रावण हा प्रकांड पंडित होता रावणाला चारही वेदांचं ज्ञान प्राप्त होतं सर्व विद्यांमध्ये रावण हा निपुण होता ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय रावणानं स्वरचित असं शुभ शिवतांडव स्तोत्र म्हटलं जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंबिता भुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डमन्निनादमड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु नः शिवं जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंबितां भुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डमन्निनादमड्ड
मर्वयं चकार चंड तांडवं तनोतु नः शिव शिवम् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय रावणाला नीलजाल मायावी शक्ती संमोहन तंत्रमंत्र या शक्ती प्राप्त होता रावण हा देवांप्रमाणे 64 कलेमध्ये निपुण होता रावणाने आपल्या भक्तीच्या आणि शक्तीच्या सामर्थ्यावर 33 कोटी देवांना बंदीखान्यात ठेवलं होतं नुसतं बंदीखान्यात नाही तर त्यांना तशी कामही लावलेली होती वायूनं लंका झाडून टाकायची मेघानं लंकेमध्ये सडा टाकायचा ब्रह्मदेवानं सृष्टी निर्मात्या ब्रह्मदेवानं दरबारामध्ये दररोज पंचांग सांगायचं नवग्रहांच्या तर पायऱ्या केल्या होत्या सर्वांना छळणारा शनिदेव याला रावणानं दरवाजामध्ये पालथा घातला होता रावण दररोज दरबारामध्ये येताना शनिदेवाच्या पाठीवर पाय घेऊन यायचा असा दरार होता रावण असा महाकाल राधीश रावण एक दिवस भजन चालू असताना विण्याची कार चुकली म्हणून त्याने भजन थांबवले नाही अकराचा धागा काढला आणि गावला विण्याला म्हणून काही भजन थांबवले नाही असा महाकाल भक्ताला राधीश रावण दररोज 7 तास पूजा करायचा 14 माणसं होती त्यांनी केवळ पूजेची कैलासी राम शिवचंद्र माऊली आणि मुक्ती घडाली कारुण्य सिंधू सहारी तुझी कोण तारी रावणाची ही स्वर्गा काही सुंदर होती म्हणून म्हणतात भीमरूपी मारुती वनारियन दूता प्रभंजना भीम महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना प्रभु श्री रामचंद्र की हे धर्माचं युद्ध झालं 2 महाबली योद्धांचा रणसंग्राम सुरू झाला युद्धम 2 महाबली योद्धांचा रणसंग्राम सुरू आहे राम रावण युद्ध अंतिम चरणात आहे रावणाची युद्ध सेना संख्या होती 72 करोड तर प्रभूंकडे लगभग 10 लाख वानर सेना होती रावणाच्या या आसुरी शक्तीपुढे प्रभूंचे बाण व्यर्थ जात आहेत निष्फळ होत आहेत रावणाची मस्तका पुन्हा दडली जात आहे रावण पुन्हा युद्धाला तयार आता महाभारताधीश प्रभू रावणाच्या हृदयात बाण मारू शकत नव्हते कारण रावणाच्या हृदयात सीतेचा वास होता आणि सीतेच्या हृदयात प्रभूंचा वास निरंतर आहे आणि प्रभूंच्या हृदयात तर सर्व सृष्टी सामावलेली आहे आणि जर या अवस्थेत बाण मारला तर सर्व ब्रह्मांडाचा विनाश होईल असे प्रश्न प्रभूंना पडत होते रावणाचा संवाद होणार तो कसा कथा सुनाते राम सकल गुणगान की हम कथा सुनाते
पद गुणधामती हे रामायण हे पुण्यकथा श्रीरामती हे रामायण हे पुण्यकथा श्रीरामती जम्बूद्वीपे भरतखण्डे आर्यावर्ते भारतवर्षैक नगरी है विख्यात अयोध्या नाम की यही जन्मभूमि है परम पूज्य श्री राम जी हे रामायण है पुण्यकथा श्रीरामची 84 दिवस झाले युद्धाला रावणाचा संहार होणार तो कसा रावणाचा संहार होणार कसा असे प्रभूंना प्रश्न पडत होते आणि असे प्रश्न पडत असताना रावणाचे बंधू विभीषण प्रभूला म्हणतात प्रभू ब्रह्माजीच्या वरदानाने रावणाच्या बेंबीचा अमृत आहे प्रथम आपण अग्निशस्त्राचा वापर करून नाभीतील अमृत सुटून टाका मग ब्रह्मास्त्राचा वापर करा तेव्हा रावणाचा अंत हा निश्चित आहे आणि विभीषणाने सांगितल्याप्रमाणे प्रभूंनी रावणाच्या बेंबीचा वेध घेतला रावणाच्या बेंबीचा वेध घेतला आणि रावण धारातीत पडला रातीत पडला राम प्रभु श्री रामचंद्र की हर हर महादेव धन्यवाद हॅलो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद